माझं नाव किशोर गणपत शेटे. बरं. माझा छोटा बंधू अक्षय सोपान शेटे. सुरुवातीला काय चालू केलं होतं म्हणजे सुरुवातीला आम्ही फक्त रेग्युलर चिकन थाळी आणि मटन थाळी चालू केली. या क्षेत्रात फक्त माझ्या मिसेसला अनुभव होता. बरं. तिला पहिल्यापासून स्वयंपाकाची जास्त आवड होती. आम्हाला असं कस्टमरची कधी कमतरता जाणवली नाही. आमची जी ओरिजिनल अख्ख्या बकराचं जे शिजून जे सूप निघतं हां हां. त्याच्यापासून हा रस्सा तयार केलेला आहे. अरे वा, खूप छान. आणि एकदम घरगुती पद्धतीत. याच्यात कोणत्याही प्रकारची टेस्टिंग पावडर नाही, काही नाही. हॉटेलला माहीतच नाही. माहीतच नाही. आमच्या हॉटेलच्या किचनला टेस्टिंग पावडर ही काय आहे, ही या डब्याला अजूनपर्यंत माहीतच नाही. माहिती आपल्याला. हा रस्सा कोणता आहे? हा आमचा चिकनचा रस्सा, काळा रस्सा, काळा मसाला. तो चुलीवरचा. ढवळा हा तो रस्सा. डवारा रस्सा. आणि मच्छी फ्राय. सर्वात महत्त्वाचं आमच्या इथे लोक मच्छीचे जास्त शौकीन आहेत. बरं. सर्वांच्या डोक्यावर कॅप आहे. म्हणजे सुरक्षा आणि स्वच्छता हे दोन्ही तुम्ही काळजी घेता. ते पाहून भारी वाटलं. मेन म्हणजे गोष्ट आहे. मी कधी येऊन फक्त तवा फ्राय चिलापी जी आहे ना ती खात असतो. बाजूलाच MIDC असल्यामुळे आम्ही नेहमी येतो असतो. जेवण एकदम क्वालिटी आणि एकदम सुंदर आणि विश्वासाने खावं असं नॉनव्हेज इथं मिळतं. याला म्हणतात खाणं. खायचं तर असं खायचं. वगैरे सर्व काही माहिती आहे. यांची क्वांटिटी म्हणजे ताटामध्ये जेवढं वाटतंय ते सुद्धा संपत नाही. एवढी पहिली त्यांची क्वांटिटी आहे आणि त्याची क्वालिटी इतकी टेस्टी आहे की याच्या आधी मी जवळजवळ 8-10 वेळा येऊन गेलेलो आहे. आणि चिकन थाळी कशी आहे? छान आहे, एकदम भारी. आणि घरी छान आहे, जेवण छान आहे. घरी बनवलेली चांगली लागते का इथे बनवलेली चांगली? चांगली लागते. चिकन काळा मसाला, हां. जेवण बिवण एकदम मस्त आहे इथे. आणि आम्ही आठवड्यातून एक दिवस येतो जेवायला. आठवत काय सांगशील? हे क्वालिटी आहे, क्वांटिटी वाढवायला पाहिजे जरा. क्वांटिटी वाढवायला हो. तुम्ही काय सांगाल सर? एकदम चांगलं चविष्ट आहे, चांगलं आहे. आणि क्वालिटी वगैरे सगळं क्वालिटी वगैरे सगळं मेंटेन आहे. खाल्यानंतर अजिबात त्रास नाही, काय त्रास नाही, acidity काय काय नाही. एकदम यांच्याकडलं आम्ही स्पेशल चिकन खायला येतो काळ्या मसाल्यातला. यांचा मसाला खूप एक नंबर आहे. म्हणजे मसाला खास. खास हो. जगदंब खानावळसारखी आम्हाला तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये अशी खानावळसारखी चौकटच भेटली नाही आम्हाला. चांगल्या प्रकारे पुण्या मुंबईसारख्या हॉटेलमध्ये सुद्धा चांगलं खायला भेटत नाही. ते ह्या आपल्या 14 नंबर गावामध्ये जगदंब खानावळमध्ये खायला भेटते. नमस्कार मंडळी, शिव ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आत्ता मी पुणे नाशिक हायवेवर आहे आणि या ठिकाणी हॉटेलच्या पाठीमागे जगदंब हॉटेल, जे 14 नंबरच्या थोडंसं पुढे टोटो कंपनी MIDCच्या समोरच्या साईडला. ह्या ठिकाणी आज आलो आहे. आखाडा चालू आहे. आखाड त्याच्यामुळे आखाडाचा दुसरा आठवडा आहे आणि ह्या आखाडाच्या शनिवार रविवार आज आम्ही कुठं ना कुठं जायचा बेत करत असतो. तर आपले जे पिंपोडचे काही मित्र आहेत, बामणे सर झालं, कालेकर सर झालं, तर त्या नारायणगावरून जगदीशसुद्धा आला आहे. माझा आम्ही नारायणगावकर हा पण आला आहे. आज आम्ही या ठिकाणी नॉनव्हेज खायचा बेत ठरवलेला आहे. तर आपल्या भागामध्ये आता बऱ्यापैकी नावारूपास आलेलं म्हणजे जगदंब खानावळ आणि ही आपल्या पिंपोडीतील एक शेटे बंधू आहेत यांची आहे. आणि या ठिकाणी यायचं कारण म्हणजे महत्त्वाचं की ह्या ठिकाणी आपल्याला तालुक्यामध्ये आपल्याला काळ्या मसाल्यातील जे चिकन थाळी म्हणा, मटन थाळी हे कुठं भेटत नाही. जास्त करून भेटत असेल पण जी चव भेटायला पाहिजे ती फक्त आपल्याला या जगदंब हॉटेल या ठिकाणी, जे जगदंब खानावळ या ठिकाणी भेटणार आहे. आणि मी या ठिकाणी यापूर्वीसुद्धा एकदा येऊन गेलो आहे आणि आज पुन्हा एकदा आपले जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर ही थाळी चाखायचा योग आला आहे. या ठिकाणी आता एक नवीन थाळी चालू झालेली, ढवरा थाळी, जी सोलापूर भागात, विदर्भ भागात त्या ठिकाणी चाकणी चालते. तर ही थाळी यांनी आज लॉन्च केलेली आहे. तर आज त्याचा पण आस्वाद घेऊया. तर कालेकर आलेले आहेत, बामणे सर आलेले आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि या थाळीचा आस्वाद घेऊया. बरं चला चला सर आतमध्ये जाऊया आता. चला आता आपण जगदंब खानावळ या ठिकाणी आलेलो आहे. त्या ठिकाणी जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याबरोबर आपण या हॉटेल संबंधी माहिती घेऊया. नमस्कार.
नमस्कार दादा. काय म्हणताय? मजेत. तुमची कशी तब्येत? मजेत. आखाडानिमित्त तुमच्याकडे एक स्पेशल डिश चालू झाली, ऐकण्यात आले भरपूर. काय चालू? कारण त्याच्याबरोबर तुमच्या इथले काळ्या मसाल्याचं सुद्धा चिकन म्हणा, मटन म्हणा, हे प्रसिद्ध आहे. तर अगोदर आपण तुमच्या हॉटेलबद्दलची माहिती जाणून घेऊया. माझं नाव किशोर गणपत शेटे. बरं. माझा छोटा बंधू अक्षय सोपान शेटे. परत माझी मिसेस असती पल्लवी किशोर शेटे. आमचा भाचा असतो ओमकार गवांदे म्हणून. बरं. आम्ही असे 14 जण मिळून आम्ही हॉटेल जगदंब खानावर चालवतो. किती वर्ष झाली या व्यवसायात हॉटेल व्यवसायाला 14 नोव्हेंबर 2022 रोजी आम्ही सुरुवात केली. बरं. आणि सुरुवातीला काय चालू केलं होतं म्हणजे कसं? सुरुवातीला आम्ही फक्त रेग्युलर चिकन थाळी आणि मटन थाळी चालू केली. यात काय अनुभव होता का अगोदर वगैरे काय या असं? क्षेत्रात फक्त माझ्या मिसेसला अनुभव होता. बरं. तिला पहिल्यापासून स्वयंपाकाची जास्त आवड होती आणि तिचं ते पहिल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासून ती म्हणजे जशी एक गृहिणी पाहिजे हां हां. परिपक्व अशी जेवण त्याच्यासाठी तिची पहिल्यापासून ती खासियत होती जेवण बनवण्याची. बरं. असे पाहुणे मंडळी आले तर भरपूर जण आम्हाला म्हणायचे तुमचं चिकन मटन छान लागतं. म्हणजे वहिनीच्या हातचं वगैरे. सुरुवात घरातूनच झाली? घरातूनच झाली. बरं. आणि नंतर मग ती कल्पना सोडून मी हॉटेल हो टाकलं. मग हॉटेल मग ह्या लाईनमध्ये मग मिसेसनी सुचवल्यानंतर मग आम्ही विथ फॅमिली या लाईनमध्ये घुसलो. सुरुवातीला कसा स्कोप भेटला, काय कसं काय? स्टार्टिंगला आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच आम्हाला असं कस्टमरची कधी कमतरता जाणवली नाही. आमची जी स्टार्टिंगपासून जी टेस्ट होती हां. म्हणजे मालाची गुणवत्ता असेल आणि चवीची गुणवत्ता असेल ही पहिल्यांदा सर्व ग्राहकांना मोहित केली. म्हणजे जेवणाची क्वालिटी झालं, जेवणाची चव झाली, सर्वांना ग्राहकांना आवडायची. कारण की विशेषतः आपल्या तुम्ही नाशिक फाट्यापासून तर संगमनेरपर्यंत असं एकही म्हणजे हॉटेलमध्ये ओरिजिनल काळ्या मसाल्याचं ओरिजिनल काळ्या मसाल्याचं कुठे भेटत नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं त्यावेळेस सगळ्या हॉटेलमध्ये आमच्या किमतीची पण तफावत होती, प्राईस कमी होती. पण नवीन तुमच्याकडे लाल मसाला म्हणजे काळ्या मसाल्याला हो. जास्त मागणी आहे. जास्त मागणी होती. आणि त्याचबरोबर तुमच्या जे आहे बनवण्याचा पूर्ण स्वयंपाक हा कसा होतो? गॅसवर का चुलीवर? आमचा भाकरी आणि रस्सा हा चुलीवरती होतो. पूर्ण प्रॉपर चुलीवरती होतो. तुम्ही बघू शकता इथे समोर तुमच्या चूल मांडलेली आहे. बरोबर. म्हणजे ढवरा मटण ते तुम्ही तिकडे शिजवलं बाहेर हो शिजवलं. गवारा वगैरे सर्व अख्ख्या बकराचा बेत असतो. म्हणजे संपूर्ण जे बोलूया त्याच्यामध्ये. या ठिकाणी बाहेर आलो आता आपण आणि या ठिकाणी ढवरा थाळी चालू केलेली आहे. त्याची सुरुवात आजचा पहिलाच दिवस आहे. आणि या ठिकाणी ढवरा म्हणजे एक पूर्ण बोकड तुम्ही शिजवलं ना? पूर्ण बकरू बोलाईवाला. हां. या ठिकाणी सकाळी आणि पहिलाच दिवस आहे. पूर्ण पातेलभर या ठिकाणी हे बकरू जे शिजवलेलं आहे. ओके. गरम जास्त आहे का? हा ओरिजिनल अख्ख्या बकराचं जे शिजून जे सूप निघतं हां हां. त्याच्यापासून हा रस्सा तयार केलेला अरे आहे. वा. खूप छान. आणि एकदम घरगुती पद्धतीत. याच्यात कोणत्याही प्रकारची टेस्टिंग पावडर नाही, काही नाही. बरं. माझ्याकडे फक्त हळद पावडर, फक्त मीठ आणि तेल हे दुकानातून आम्ही किराणा मालातून विकत बाकी आणतो. सर्व बाकी हळद पावडरपासून तर अख्खा टोटल जो आमचा सिक्रेट मसाला आहे, हां हां. तुमचं धना पावडर असेल, हळद पावडर असेल, सिक्रेट जो मसाला आहे, लाल मिरची पावडर तरीची, ती सर्व आम्ही आमच्या घरी पण बनवतो. माझी मिसेस स्वतः बनवते. आता आपण तुमचं किचन बघूया आणि बैठक व्यवस्था बघूया. चला. ठिकाणी जर आता आपण हॉटेलचा आतमध्ये व्ह्यू बघणार, किचन पण पाहणार आहे. पण लोकांना जर इथे यायचं असेल तर इथला ॲड्रेस काय नेमकी कसं लागणार? आमचा पत्ता मुक्काम पोस्ट कांदळी फाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, अपोजिट MIDC. MIDC बरोबर. आता आतमध्ये जाऊया आणि आतला जो हॉटेलचा व्ह्यू आहे तो घेऊया. बैठक व्यवस्था कशी काय काय? इथे आमचं जनरल सेक्शन आहे. जनरल सेक्शन बरं. ओके. म्हणजे आपले नॉर्मल गिराईक या हो. साईडला सगळे मित्र परिवार वगैरे या साईडला बसू शकतात. आणि फॅमिलीसाठी इकडे स्वतंत्र सोय. या साईडला फॅमिलीची सोय केलेली आहे. हा पूर्ण फॅमिली हो, सेक्शन. फॅमिली सेक्शन. चालेल. आता किचन पाहूया. ओके. तर या साईडला किचन आहे. आता किचनमध्ये कशी काय सोय आहे ते एकदा बघून घेऊया. हे आमचं किचन आहे. आता इथं अक्षरशः लिंबापासून तर कोथिंबीर पण सर्व फ्रेश कटिंग केलेलं आहे. सर्व फ्रेश. सर्व फ्रेश मटेरियल. आता मसाले तुमचे आम्हाला जरा दाखवा की काय जसे हा आमचा जो हा एक घरगुती काळा मसाला, हा दररोज आमचा
चुलीवरती भाजून दररोज फ्रेश बनतो. हा पाट्यावर वाटला जातो का कसं? याच्यातले निम्म मटेरियल पाट्यावर वाटलेलं जातं बरोबर. आणि बाकीचे ठराविक मटेरियल दोन्ही नंतर मिक्सरमध्ये ग्राइंडर केले. आणि आज दुसरे तिकडे मसाले आहेत. आणि हे आमचे आता मसाले बघू शकता. काही धना पावडर, ही हळद पावडर, हा आमचा सिक्रेट मसाला आहे, हा मटन मसाला, हा तरीची मिरची पावडर आहे, हे जाडं मीठ, हे जिरे आणि हे मीठ. ओके. आणि हे कस्तुरी मीठ. पण याच्यामध्ये मला अजून एक पदार्थ दिसलेला आहे तुम्ही, म्हणजे काही जण टेस्टिंग फूडला येण्यासाठी टेस्टिंग पावडर वगैरे वापरतात, हे तुम्ही अजिबात वापरत नाही असं मला कळालं नक्की. तो आमच्या हॉटेलला माहीतच नाही. आमच्या हॉटेलच्या किचनला टेस्टिंग पावडर ही काय आहे, ही या डब्याला अजूनपर्यंत माहीतच नाही. त्याची गरजच पडलेली नाही. कारण की आमची जी ओरिजिनल काळ्या मसाल्याची टेस्ट आहे आणि माझ्या मेसेजच्या हाताची जी चव आहे तीच कस्टमरला भावते. किचन पण स्वच्छ आहे तुमचं. किचन तुम्ही बघा, खाली बघू शकता, मांडी घालून जेवू शकतो माणूस. अरे वा. बाकीच्या हॉटेलला बघू शकता, आमच्या इथे मांडी घालून माणूस जेवू शकतो. आता इकडे भाकरी बरोबर दुसरं काय काय, रोटी पण मिळते का? नाही, भाकरी आणि चपाती. हो, आणि ते पण चुलीवरच्या. चपात्या देखील चुलीवरच्याच असतात, गॅसवरच्या नाही. चला ते पण बघून घेऊया. हा रस्सा कोणता आहे? हा आमचा चिकनचा रस्सा, काळा रस्सा. काळा मसाला. हा, हे बघा. आणि इकडे जो आहे तो, आणि हा जो आहे, तुम्ही जो बाहेर टोप बघितला तो चुलीवरचा, हा तो डवारा रस्सा. चांगली तरी आलेली. आणि ही आमची चिकन बिर्याणी. बघा, याला कुठे कलर वगैरे दिसतोय तुम्हाला? नाही अजिबात नाही. हे आणि पूर्ण दम बिर्याणी. कोणतेही बाहेरचं कलर वगैरे वापरून अजिबात नाही. जो नॉर्मल आपला हळद वगैरे जे वापरून ते सुंदर. तर या ठिकाणी चुलीवर भाकरी, बाहेर बोर्ड लागतो पण आतमध्ये चुलीवरच्या भाकरी भेटत नाही, पण या ठिकाणी तुम्हाला चुलीवरच्या भाकरी या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह पाहायला वाटतं. चपात्या सुद्धा चुलीवरतीच आहे. आणि इकडे पाठीमागे ती भट्टी त्याच्यासाठी मग ती आम्हाला आमचा कांदे भाजण्यासाठी लागते. ओके. कांदे भाजण्यासाठी लागतो. जो आपला काळा मसाल्याचा कांदा जो असतो, खोबरा असतं, त्याचं ते सगळं भाजण्यासाठी. तुला ओके. तंदूर वगैरे अजून नाही, काय? तंदूर वगैरे आम्ही ती रोटी सिस्टीम ठेवलेलीच नाहीये. आणि चिकन तंदूर वगैरे असा काय प्रकार? नाही, ते चिकन नाही. फक्त आपलं गावठी पद्धतीत, घरगुती पद्धतीत चालू करा. चिकन ताट, मटन ताट, स्पेशल चिकन ताट, स्पेशल मटन ताट आणि डवारा ताट आणि मच्छी फ्राय. सर्वात महत्त्वाचं, आमच्या इथे लोक मच्छीचे जास्त शौकीन आहेत. बरं. कारण की आमच्या इथे डीप फ्राय मच्छी नसते, तेलात तळलेली. तवा फ्राय. कोणत्या प्रकारची मच्छी भेटते तुमच्याकडे? आमच्या इकडे चिलापी असतो, हलवा असतो, रहू असतो आणि बाकीचे भरपूर असे आपले आजूबाजू जुन्नर तालुक्यातले असे कस्टमर की स्वतःहून मच्छी घेऊन येतात आणि ते आम्ही आमच्या पद्धतीने बनवून देतो. समुद्राचे पण मच्छी ऑर्डर असेल तर ऑर्डर असेल ते. आणि एक नक्की पाहायला भेटलं की सर्वांच्या डोक्यावर ही कॅप आहे, सुरक्षा आणि स्वच्छता हे दोन्ही तुम्ही काळजी घेता, ते पाहून भारी वाटलं. मेन म्हणजे ते चला, की आपण किचन पाहून झालं. चला तुम्ही काय सांगा? मी दुपारी जेवण चांगल्यापैकी बॉईल फ्राय. बरं. सरांना आपण चिकन थाळी सांगितलेली काळ्या मसाल्याची, आणि जगदीशला अरे भाऊ तुला ढवरा मटन थाळी सांगितल्या. मी पहिल्यांदा इथं जगदंब खानावळमध्ये आलेलो आहे. तू ढवरा मटन ट्राय कर, त्याने आजच चालू केलेली. ढवरा मटन चांगलं असतं का? रस्सा आपण खाऊन बघू कसं वाटतंय. हां. मग पुढचे तुम्हाला सांगतो काय ऑर्डर करायची. वाटलंच मी काय करतो, चिकन काळ्या मसाल्यातलं मी घेतो, हा का? तू ते पण ट्राय कर, मी हे पण ट्राय करतो. चालतं. मग यांच्याकडे फेमस काय आहे? त्यांच्याकडे काळ्या मसाल्यातली मटन थाळी आणि चिकन थाळी. हा का? यांच्या अनलिमिटेड पण आहे काहीतरी थाळी, मी ऐकले. हो आहेत ना. त्यांचं कसं असते काय? तसं काय ना, अनलिमिटेड असतं. हा का? चांगलं आहे. रस्सा भाकरी अनलिमिटेड. एकदा या अवश्य खाऊन बघा. आता काय आहे, आता सध्याला आखाड चालू आहे, नाही तर तुम्ही नंतर म्हणशाल का त्या यायला खायला नाही भेटलं. एकदा या जगदंब खानावळमध्ये. मला वाटते पुणे नाशिक हायवेला काय आपला कुठला फाटा आहे? टोटो कंपनीचं अपोजिट. टोटो कंपनीच्या अपोजिटमध्ये एकदा खाऊन बघा. मी आलेलो आहे, तुम्ही पण या, खाऊन बघा कसं वाटतंय. सरांची थाळी आली आणि जगदीशची थाळी आलेली, आणि आता माझी थाळी यायची बाकी आहे. सर तुम्ही काय अंडा मसाला का? फ्राय सांगितलं. बरोबर. चला सर चालू करा तुम्ही. या थाळीचं नाव काय? त्याचं दादा इकडे आहे, दादा इकडे जवळ आहे. चिकन थाळी का? स्पेशल चिकन थाळी काळ्या मसाला ते. आणि याचे ते फिश त्याच्यामध्ये स्पेशलमध्ये ना चिकन फ्राय आणि हे रस्सा पीस आहे. कोशिंबीर, राईस, बिर्याणी. बिर्याणी. अरे वा, वर बिर्याणी अंडा पण पण आहे. आणि ही कुठली थाळी? ही डवारा थाळी.
त्याच्यामध्ये हे मटनचे पीस आहे, मटनचा रस्सा आहे, बॉईल आहे, भात आहे, हे आणि वा वा धन्यवाद, चांगलं आहे, मस्त. आता आपण टेस्ट करू. हा स्पेशल घ्या सर, एक बॉईल चालू करा चालू करा. चालू करा चालू करा. हॉटेल जगदंब आम्ही इथे नेहमीच येत असतो. खरं तरी जी जिलेबी जी तवा फ्राय म्हणतो ती फारच उत्कृष्ट आहे. मी कधी कधी येऊन फक्त तवा फ्राय जिलापी जी आहे ना ती खात असतो. बाजूलाच गॅमाडीशी असल्यामुळे आम्ही नेहमी येत असतो. जेवण एकदम क्वालिटी आणि एकदम सुंदर आणि विश्वासाने खावं असं नॉनव्हेज इथं मिळतं. आणि आपल्या तालुक्यात आहे ना काळ्या मसाला जेवण कुठं भेटत नाही जास्त करून. काळा मसाल्यातलं नाही किंवा घरगुती मसाल्यातलं हां हां असे आणि फ्रेश बनवलं जातं. डेली स्टॉक डेली आणला जातो, संपवला जातो. स्टॉक असा काय पेंटिंग फ्रीजिंग वगैरे केलेलं जातं आणि एकदम उत्कृष्ट क्वालिटी आहे. पुन्हा नाशिक रोडला आहे, माईवडेवाल्याच्या पुढं नाशिकला जाताना आवर्जून कधीतरी भेटतो. याला म्हणतात खाणं. खायचं तर असं खायचं. खायचं असं तर असं खायचं. बादली भरून रस्सा आलेला आहे. पाहिजे तेवढा घ्या. हे डवरा रस्सा आहे हा. दुसरी पण बादली आहे. काळा मसाला तर रस्सा. चला आपली थाळी यायची बाकी आहे, जरा स्पेशली वाटतं आपली. राजवीर सर घसा वगैरे जाम झाला असं हे भारी रस्सा कसा जर राम झाला ना रस्सा पिला आपली थाळी तोपर्यंत चालू होते तोपर्यंत या ठिकाणी भाकऱ्या चालू आहेत बनवायचं काम. सर्व भाकऱ्या या ठिकाणी चुली बनतात आहेत. ओके आपली थाळी आलेली आहे. ठीक आहे आपली आहे काळ्या मसाल्यातील चिकन थाळी. चला चालू करू जेवायला. ती पण चिकन काळ्या मसाल्यातील थाळी आलेली आहे. आता भाकरी घेऊन आता मसाल्याची चुरूया. जगदीश तर डावर थाळी खातं. हां हां घेऊया ना आपण पण जगदीश सारखे आता भाकरी चुरणार आहे. पण या थाळीमध्ये ना रस्स्यामध्ये पण एक 2-3 पीस येतात. सुक्कं सुद्धा आहे. भरपूर चिकन पीस आहे त्यामध्ये. क्वांटिटी जास्त आहे क्वांटिटी हे जास्त. काय त्याच्याबरोबर ही चिलापी फिश आहे. वाव. त्याच्यामध्ये 2 पीस दिले जातात. त्याच्याबरोबर इकडे बिर्याणीसुद्धा आहे आणि त्याच्याबरोबर एक बॉईल एक सुद्धा आहे. आणि हा इंद्रायणी राईस आहे ना, हा इंद्रायणी राईस आहे जो की स्पेशल त्या थाळीबरोबर असतात. कोशिंबीर आहे आणि गरमागरम चुलीवरची भाकरी. तुम्हाला दाखवलं माझा मग एक चुलीवरची प्रश्न भाकरी. माझा एक प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये चवली आहे, चव कुठून आणते ते? चव ना हा, चव एक- तिथं बघितलं आतमध्ये यांची बाईट घेऊन आतमध्ये बघितलं होत्या त्या बाया होत्या. एक नंबर भाकर बनवत होते ना. ती भाकरी पद्धत मला लय आवडली एकदम. नाही का चुलीवरती भाकर आहे बघितलं तुम्ही? पाहिलं हा चुकली होती. म्हणजे ते कसं आहे एकदम माहिती भाकरी पण अशी शिजून जाते चांगली मस्तपैकी. ते चुलीवरची चव. हे हा. पूर्ण जेवण आहे ना हे सगळं चुलीवर तयार होतं. हा का? त्याच्यामुळे वेगळी चव याच्यामध्ये होतं. तुमचं नाव वगैरे सांगा बरं आम्हाला. मी अक्षय सोपन शेटे, जगदंबा खानावळचे आहे सर्व. हा का? कधीपासून करता तुम्ही? आता 14 नोव्हेंबर 2022ला आपण स्टार्ट केलं. अच्छा 22. आता पावणे 4 वर्ष होत आले. नाही तुमच्याकडं गर्दी पाहिली मी मगाशी. गर्दी चांगली आहे तुमच्याकडं. तुमचा स्वभाव बघून लोक मला वाटतं जास्त येतात. 100% त्यात लोकल म्हटले की थोडंसं चांगलं आहे. चौपन पागरी आहे तुमच्याकडं. चालते आम्ही पुढच्या वेळेस. हा सर तुम्ही बोला पाहिजे. पुढच्या वेळेस काय नेहमी यायचं आपल्याला जेवायला इथं. काळा रस्सा तुम्ही ट्राय करा. काळा रस्सा पण ट्राय करा. काळ कसं ट्राय करू. अजून आकड संपायला भरपूर दिवस बाकी आहे. प्रत्येक रविवारी आपण येत जाऊ काय प्रॉब्लेम नाही. सर तुम्ही खाल्लं असं भारी वाटलं. नाही मी या ठिकाणी आहे ना याच्या आधी बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. बरं
इथली टेस्ट वगैरे सर्व काही माहिती आहे. यांची क्वांटिटी म्हणजे ताटामध्ये जेवढं वाटलंय ते सुद्धा संपत नाही. एवढी पहिली त्यांची क्वांटिटी आहे आणि त्याची क्वालिटी इतकी टेस्टी आहे की याच्या आधी मी जवळजवळ 8-10 वेळा येऊन गेलेलो आहे. आणि हे खास चांगले मित्र पण आहे. हा ते तर आहे आपल्या गावाला जे गाववाले आहेत गाववाले. आणि मित्र चांगला परिवार आहे. पहिली गोष्ट की घरातले सगळे मेंबर या लोक ठिकाणी काम करतात आतमध्ये किचन मध्ये आणि बाहेरचा आचारी नाही आहे, घरातला आचारी आहे. यांची एक सेपरेट जागा पण आहे, तिथं तुम्ही फॅमिलीला देखील घेऊन येऊ शकता. अगदी अगदी फॅमिलीसाठी सेपरेट जागा आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये जर पूर्ण फॅमिली इन्वॉल्व असेल ना हां त्या ठिकाणची टेस्ट आणि त्या ठिकाणची स्वच्छता सगळ्यात भारी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला जर एक्स्ट्रा जर बनवून पाहिजे असेल ना ते आपल्याला बनवून देतात, किलोवरती ते बनवून देणार ते पण आहे. तर आपण आता जेवण स्टार्ट करूया आणि नंतर काही ठिकाणी या ठिकाणी जे आलेले खाद्यप्रेमी त्यांचे पण थोडेसे बाईट घेऊया. आता आपण आपली डिश संपूया आणि मग परत एकदा रिव्ह्यू घेऊया कसं लागली कशी नाही. चला आजी काळ्या मसाल्यातील काय खाता तुम्ही? चिकन थाळी खाताय का? चिकन थाळी कशी आहे? छान आहे. तुम्ही घरी बनवता त्याच्यापेक्षा चांगली का कशी काय? घरी पण अशी बनवतो आता पण ही छान आहे. घरगुती सारखी एकदम. हा बरं. आता ही खाते तू काय खाते? चिकन आहे चिकन थाळी कशी वाटली तुला? एकदम भारी. आणि घरी बनवतो तशी का वेगळी काहीतरी तिथं? सेम तशीच. आपल्या तालुक्यात असे काही हॉटेल आहेत का त्याच्यावर कम्पॅरिझन करू शकते? एकदम आवडली. सर्व बरं तुम्ही तालुक्यामध्ये आपल्या इकडे काळ्या मसाल्याची चिकन थाळी किंवा मटन थाळी भेटते नाही भेटत, इथं जगदंबालाच भेटते. बरं तुम्हाला कशी वाटली म्हणजे? छान आहे टेस्ट जेवण, टेस्ट छान आहे, जेवण छान आहे. आम्ही आता हे तिसऱ्यांदा आलेलो इथं जेवायला. मी पुण्यावरून आलो आहे आणि मी नेहमी येतो इथं जगदंबाला. खूप भारी लागते, तुम्ही पण या. घरी बनवलेली चांगली लागते का इथे बनवलेली चांगली लागते? चांगली लागते. चिकन काळा मसाला हां जेवण बिवण एकदम मस्त आहे इथे. आणि आम्ही आठवड्यातून एक दिवस येतो जेवायला. दर आठवड्याला एक दिवस. हां हे आमच्या गावची जावई असल्यामुळे जावई हां त्याच्यामुळे आम्ही आठवड्यातून एक दिवस येतो. आपल्या या भागात आहे ना म्हणजे नारायणगाव भागात जास्त करून अशी डिश भेटते का तुम्हाला? जगदंबालाची भेटते मस्त काळा मसाला. उमरजवरून ना. बरं काय सांगशील? हे क्वालिटी आहे, क्वांटिटी वाढवायला पाहिजे जरा. क्वांटिटी वाढवायला पाहिजे. चांगले रस्सा बिस्सा व्यवस्थित आहे. लाल मसाला आवडतो का काळा मसाला आवडतो? काळा मसाला म्हणजे आपला घरगुती हां. पाट्यावर वाटलेला. हा पाट्यावर वाटलेले त्या घरगुती मस्त आहे. ठिकाणी अजून एक मित्र आहे. दादा काय सांगाल? मस्त आहे जेवण, एक नंबर. इकडे कॅमेरा सांग. एक नंबर जेवण. घरी तुम्ही बनवता किंवा बाहेर हॉटेलला खाता? सेम घरगुती, आणि हे आपण काळ्या मसाला घरच्या सारखंच. घरचं. दादा तुम्ही कुठून आलात? आळे फाटा काय नाव तुमचं? राजू गडगे. बर काय तुम्हाला अख्खा आता नारायणगाव आणि आळेपाटा भरपूर हॉटेल आहेत, त्यापैकी जगदंबा एक थोडंसं आता नाव लवकर फेमस होत आहे कमी कालावधीत. इथलं जे काळ्या मसाल्याचं जेवण आहे ते खूप फेमस झालं. तुम्ही काय सांगाल सर? एकदम चांगले चविष्ट आहे, चांगलं आहे आणि क्वालिटी वगैरे सगळं क्वालिटी वगैरे सगळं मेंटेन आहे. खाल्ल्यानंतर अजिबात त्रास नाही, नाही त्रास नाही, काय काय नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित आहे. बरं अजून काय इथलं स्पेशल काय आवडतं तुम्हाला? नाही यांची मच्छी पण चांगली आहे बरं आहे आणि चिकन पण चांगल्या पद्धतीने बनवतात. हा थोडीशी क्वांटिटीचा विषय आहे तर ते करतील व्यवस्थित. चालेल चालेल ठीक आहे. जगदंबा खानोळमध्ये आलो, एक नंबर जेवण आहे. नाही काळ्या मसाला एक नंबर आहे. आम्ही काळ्या मसाल्यासाठी एवढ्या लांब येतो जेवायला. स्पेशल काळ्या मसाला एक नंबर. ठिकाणी आळेपाट्यावरून काही मित्र आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी स्पेशल ऑर्डर दिलेली, तुमची काय ऑर्डर दिली, काय कसं काय? आम्हाला इथलं काळ्या मसाल्यातलं चिकन आवडतं, त्याच्यामुळं आम्ही स्पेशली इथून एक 20 ते 25 किलोमीटर दूरवरून आम्ही चिकन घेऊन आलो स्वतः. आणि आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक्स्ट्रा मसाला टाकून मस्त काळ्या मसाल्यातलं सुक्कं चिकन बनवून दिलं. स्पेशल डिश तयार करून हो. म्हणजे एक्स्ट्रा मसाला म्हणजे आपण पर्सनलाइज वगैरे करू शकतो, आपण सांगायचं त्यांना कसं करायचं. तुम्ही कस्टमाइज करून घेतलं? हो कस्टमाइज करून. मग तुम्ही जे इथं आल्यानंतर तुम्हाला काय चिकन मटन यांच्याकडलं काय आवडतं तुम्हाला नेमकी? यांच्याकडलं आम्ही स्पेशल चिकन खायला येतो काळ्या मसाल्यातला. यांचा मसाला खूप एक नंबर आहे. म्हणजे मसाला खास खास हो. मटन किंवा असो किंवा चिकन असो काही फरक काही फरक फक्त मसाला मॅटर करतो. मसाला माहिती. वा या ठिकाणी अजून एक सहकारी त्यांचे
आता नाव काय, कुठून आलं? माझं देवकर अनुज नाव आहे. कुठून आलं? मी वडगाव. वडगावानं. काय आपल्या परिसरात भरपूर हॉटेल आहे, त्यापैकी कोणतं हॉटेल आवडतं आणि कोणती डिश आवडते? असं आम्ही इथंच येतो. बरं, मित्राच्या ओळखीचं म्हणून आम्ही इथंच येतो. काय नाव आपलं? माझं सिद्धेश आहे. काय आवडतं, कसं काय? इथलं हेच मला चिकनचंच, म्हणजे जो मसाला वगैरे आहे प्रॉपर बनवतात ते. आणि मी बाकी ठिकाणी पण खाल्लं, याच्या आधी मी कॉलेजला वगैरे होतो विदर्भामध्ये, तर त्यापेक्षा पण मला इकडे बेस्ट वाटते क्वालिटी. बरं, विदर्भावरून आठवलं, या ठिकाणी डवरा थाळी विदर्भात. हां, डवरा थाळी भेटते तिकडे. या ठिकाणी डवरा थाळी चालू झाली. हां, तिकडे चालू झालं, बट थाळीपेक्षा इथे मला ह्याचं बनवायला देऊन ते बेटर वाटतं. बनवायला दिलेलं तर चांगलं आवडतं. इथे डवरा थाळी का ट्राय करा. आम्ही आता ट्राय केली, खूप सुंदर होती. ठीक आहे, चालेल. तर मग रेग्युलर ग्राहक आहेत, जसे 2022ला हॉटेल चालू झाले ना तेव्हापासून येतात. आत्तापर्यंत त्यांची जवळजवळ 30 ते 35 वेळा हॉटेलला आले असतील 4 वर्ष. काय नाव तुमचं, कुठून आलं तुम्ही? मी दीपक खुळे, मी सावरगाव निमदरीवरून आलो. बरं, नेहमी इकडे येणं जाणं हो, होतं? काय मी येणं जाणं असतं. माझे मित्र वगैरे पण आले, आता 20 जण आम्ही आलो होतो पाठीमागच्या वेळेस, 5-6 जण आता आलो. पण जगदंब खानावळसारखी आम्हाला तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये अशी खानावळसारखी चौकूटच भेटली नाही आम्हाला. एकदम छान प्रकारचं जेवण, उत्कृष्ट जेवण, आणि जेवण केल्यानंतरची कुणाला ॲसिडिटी होती काय होती हा प्रकारच नाही आहे. एकदम अप्रतिम क्वालिटी आणि एकदम अप्रतिम चव. हो, बेस्ट, एकदम बेस्ट. यांना धन्यवाद द्यावं लागेल, एवढे चांगल्या प्रकारचं जेवण ग्राहकांना देतात. आणि चांगल्या प्रकारे पुण्या मुंबईसारख्या हॉटेलमध्ये सुद्धा चांगलं खायला भेटत नाही. ते ह्या आपल्या 14 नंबर गावामध्ये जगदंब खानावळमध्ये खायला भेटते. याची अप्रतिम क्वालिटी आहे. ठीक आहे. चला, जेवण झालं म्हणजे तुझं? मस्त, एक नंबर, अप्रतिम. कसं वाटलं ट्राय? पातळ जो डवरा रस्ता यांचा. खरं सांगायचं म्हणलं ना, आज आपण आलो होतो जगदंबाला. जेवण म्हणजे जेवणच होतं, अप्रतिम टेस्ट आहे ना, अशी होती ना, एक सुद्धा पीस उरलेलं नाही त्याला. रस्सा सुद्धा बघा, ताट मोकळे, 4 भाकऱ्या खाल्ल्या. एक भाकरी लय करायला मला 4 भाकरी खाऊ शकते. विचार करा रस्सा कसा होता, एक नंबर. डावरा म्हणतात ना, डावरा होता. काय मसाला गौरव शब्दाचं आहे ना, थोडासा त्याचे भरपूर अर्थ निघू शकतात. पोटभर जेवलोय तरी पण आता इंद्रायणी राईस थोडासा घ्यावाच वाटतो. घ्या ना. चला, आपली ही जी काळ्या मसाल्यातील चिकन थाळी आणि डवरा थाळी जगदीशने पण ट्राय केली, मी पण ट्राय केलेली आहे. अतिशय सुंदर जेवण आहे आणि घरगुती मसाल्यामध्ये बनवलेली ही जे डिशेस आहे सगळे, आणि इथला जो मसाला आहे, ह्या मसाल्याने अजिबात त्रास होत नाही. त्याच्यामुळं या डिशेस जुन्नर तालुक्यामधली जी थाळी आहे ना, ही आपल्याला आवडलेली. त्याच्यामुळे या ठिकाणी माझी दुसरी किंवा तिसरी वेळ असेल, पण या ठिकाणी नेहमी येत राहील. आणि तुम्हाला पण मी आग्रह करेन, तुम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन एकदा ट्राय करा. तुम्हाला ही थाळी नक्की आवडेल, आणि आवडली तर तुम्ही पुन्हा पुन्हा या. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. आणि ही जी मटण थाळी किंवा ह्या हॉटेलच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत राहूया. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.